193 देशांपैकी साधारणतः 123 देशांमध्ये 3.5 कोटी भारतीय राहतात. 30 लाख भारतीयांची गरज रशियाला आहे. पुढच्या 10 वर्षांमध्ये जगाला सगळ्यात जास्त ह्युमन रिसोर्स प्रोव्हाइड करणारा देश कोणता असेल तर तो भारत असेल. एका तासाची तुम्हाला इंग्लंडमध्ये साधारणतः 5 पाऊंड मिळतात. ते क्रूड तेलाची किंमत ही $1 जर वाढली तर वर्षापोटी भारताला $1 अब्ज फटका बसतो. गेल्या 20 वर्षांपासून अमेरिका सातत्याने प्रयत्न करतोय भारताबरोबर संबंध सुधारण्यासाठी. डोनाल्ड ट्रम्पचा जेव्हा दुसरा टर्म सुरू झाला तेव्हा सगळ्यात मोठा बदल घडून आला की त्यांनी चायनाला शत्रू मानणं थांबवलं. डोनाल्ड ट्रम्पने असं ठरवलं की आपण अमेरिकेला मेक इन अमेरिकाच्या अंतर्गत अमेरिकेला उद्योग प्रधान देश बनवायचं आणि त्यासाठी अमेरिकेत प्रॉडक्ट तयार करायचे आणि इतर देशांमध्ये विकायचे. पण आयात शुल्क किती लावायचं, त्याची मर्यादा काय असावी हे विश्व व्यापार संघटना ठरवते. पण डोनाल्ड ट्रम्पने ते सगळे नियम धाब्यावर बसवले. ॲग्रिकल्चरमध्ये, डेअरीजमध्ये, फिशरीजमध्ये आपण अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला राग आला आणि राग आल्यामुळे तो म्हणला की ते जपाननी केली इम्पोर्ट ड्युटी कमी ॲग्रिकल्चरमधली, इंडोनेशियानी केली, युरोपियन देशांनी केली, भारत का नाही करत आहे. मग आम्ही तुम्हाला शिक्षा म्हणून 25% इम्पोर्ट ड्युटी लावतो. भारताने गोल्ड आयात करणं कमी करून टाकलं, ऑइल आयात करणं भारताने ड्रास्टिकली कमी करून टाकलं आणि काही इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स आपण इम्पोर्ट करायचो ते पण कमी केलं आणि एक्सपोर्ट आपण वाढवला. डोनाल्ड ट्रम्पनी धोरण का घेतलं ते, कारण त्यांना भारताचा ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये प्रवेश करायचा होता. युरोपियन देशांना सांगितलं की रशियाकडनं तेलही घ्यायचं नाही, गॅसही घ्यायचा नाही. आता जेव्हा डोनाल्ड ट्रम्प आले तेव्हा त्यांना रशिया युक्रेन युद्ध थांबवायचं होतं. त्यांनी घोषणा केली की मी मला अध्यक्ष बनवू द्या, मी 24 तासामध्ये रशिया युक्रेन युद्ध थांबवतो. पुतीन त्यांचं ऐकायला तयार नाही, झेलेन्स्की त्यांचं ऐकायला तयार नाही. त्यांनी पीस प्लॅन दिला, त्याला मान्य करायला कोणी तयार नाही. युद्ध अजूनही चालू आहे आणि मग त्यांनी भारताला त्याच्यासाठी जबाबदार धरलं. एलॉन मस्क हा H1B व्हिसामध्ये अमेरिकेला गेला होता. डोनाल्ड ट्रम्पची पत्नी ही आयर्लंडवरनं H1B व्हिसामध्येच अमेरिकेला आलेली होती. H1B व्हिसामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठा फायदा झाला. भारतीयांमुळे अमेरिकन लोकांचे जॉब जात आहेत. त्या डोनाल्ड ट्रम्पच्या मीडिया कंपनीने तेलंगणा राज्यामध्ये $11 अब्ज इन्व्हेस्टमेंटची घोषणा केली. आयात शुल्काचा असेल, H1B व्हिसाचा असेल, रशिया युक्रेन युद्धाचा असेल, हे सगळे आता आपल्याला फोल ठरताना दिसून येतात. जे विद्यार्थी आता 5 जानेवारीपासून UPSCचा इंटरव्ह्यू देणार आहेत त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक मी जे विश्लेषण करतो आहे ते तुम्ही ऐकून घ्या.